आवाज येतोय? Yes, ma'am. ओके. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. ओनली 41 स्टुडंट्स आर प्रेझेंट. ठीक आहे, स्टार्ट करू. तर बघा की लास्ट लेक्चरला आपण काय बघतोय की इन्सेक्टचे माउथ पार्ट बघतोय. आणि इन्सेक्ट माउथ पार्ट हॅव्हिंग द टू टाइप्स, दॅट इज द मॅन्डिब्युलेट माउथ पार्ट अँड द सेकंड वन दॅट इज द हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट. ओके, तर मॅन्डिब्युलेट मीन्स काय? मॅन्डिब्युलेट मीन्स Insect feeding on solid food material. ओके. मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट्स म्हणजे काय की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ सॉलिड फूड मटेरियल. आणि हॉस्टिलेट मीन्स hostilate type of mouth part. Insect feeding on a liquid food material. Okay, hostilate means those insect which is feed on a liquid food material. तर मेनली माउथ पार्ट दोन टाइपचे, हॉस्टिलेट आणि मॅन्डिब्युलेट. तर आपण हे बघितलं होतं. मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ मध्ये कुठला पार्ट येतो? दॅट इज द एकच माउथ पार्ट येतो, चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. ठीक आहे, तर चिविंग अँड बायटिंग टाइपचे एक्झाम्पल्स आहेत ग्रॉसोफर, कॉकरोच, व्हेरियस बीटल्स, देन लार्वी ऑफ लिपिडोप्टेरा अँड द लार्वी ऑफ कोलेप्टेरा. ओके, तर ग्रॉसोफरची ऑर्डर काय? ग्रॉसोफरची ऑर्डर काय? Orthoptera. अर्थोप्टेरा. कोण सांगते? नंबर सांगायचा म्हणजे मला कळते कोण सांगते. ACL 058. 58. ओके. देन कॉकरोचची ऑर्डर दुसऱ्याने सांगायचे. कॉकरोचची ऑर्डर नाही येत. बीटल्स. ठीक आहे, करू नका ऑर्डर. बघा की मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ मध्ये काय येते की चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट येतोय. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आहेत ग्रॉसोफर, कॉकरोचेस, बीटल्स अँड लार्वी ऑफ लिपिडोप्टेरा आणि कोलेप्टेरा. ग्रॉसोफरची ऑर्डर आहे अर्थोप्टेरा, कॉकरोचची ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा, बीटल्सची ऑर्डर आहे कोलेप्टेरा आणि लिपिडोप्टेरामध्ये काय येतात? मॉथ्स आणि बटरफ्लायज येतात. ठीक आहे, तर चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स मध्ये व्हेरियस एक्झाम्पल्स आहेत अँड दीज आर द एक्झाम्पल्स. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं ग्रॉसोफरचं माउथ पार्ट कुठल्या टाईपचा आहे, तर तो कुठल्या टाईपचा आहे? दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. देन बघा की आपण सेकंड बघितलं होतं हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट आणि त्याच्यामध्ये व्हेरियस दीज आर द व्हेरियस माउथ पार्ट विच इज आर इन्क्लूड इन अ हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट. आणि हॉस्टिलेट मीन्स काय? दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ लिक्विड फूड मटेरियल. म्हणजे यातले जे इन्सेक्ट आहेत ते काय काय खातात? लिक्विड फूड खातात. जसं फॉर एक्झाम्पल आहे बघा की पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट विच इज आर प्रेझेंट इन अ रेड कॉटन बग. ओके, रेड कॉटन बगची ऑर्डर आहे, तुम्हाला येत नाहीत ऑर्डर. रेड कॉटन बग हिमिप्टेरा. ओके. देन मॉस्किटोची ऑर्डर आहे डिप्टेरा. देन रस्टिंग अँड सकिंग टाइप ऑफ त्याची एक्झाम्पल आहे थ्रिप्स आणि थ्रिप्सची ऑर्डर आहे Thysanoptera. थायसोनोप्टेरा आहे. थ्रिप्सची ऑर्डर आहे थायसोनोप्टेरा. देन स्पॉन्जिंगचं एक्झाम्पल आहे अडल्ट हाऊसफ्लायची ऑर्डर आहे डिप्टेरा. ओके. त्याच्यानंतर चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ इट आर प्रेझेंट इन हनी बी अँड द बंबल बीज. ओके, हनी बी आणि बंबल बीजची ऑर्डर Hymenoptera. ओके. देन सिफॉनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट विच इज आर प्रेझेंट इन बटरफ्लायज आहे ना मॉथ्स आणि बटरफ्लायची ऑर्डर कुठले? लिपिडोप्टेरा. ठीक आहे, तर हे इंग्लिश फार महत्वाचं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं जाते की इंग्लिश इन्सेक्ट माउथ पार्ट, मग ते तुम्हाला सगळं इंग्लिश करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही एक्सप्लेन करायला सांगतील ते सांगतील. ठीक आहे, तर आपण लास्ट स्टार्ट केलं होतं की चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. तर चिविंग अँड बायटिंग टाइपचं एक्झाम्पल आहे काय? चिविंग अँड Cockroach. कॉकरोच. हनीबी कोण म्हटलं? आता तर आपण बघितलं जे की सॉलिड फूड खातात म्हणजे मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट आपण बघतोय. समजलं का? हनीबी कशात येतो? हनीबी लिक्विड फूड खातो आणि तो कशाचा टाईप आहे? हॉस्टिलेट टाईपचा माउथ पार्ट आहे. ठीक आहे, हनीबी दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. तर त्याचं एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा, किंवा आपण मगाशीच आपण बघितलं ग्रॉसऑफर, बीटल्स किंवा कॉकरोचेस, ते सगळे एक्झाम्पल आहेत, पण ऍटलीस्ट कॉकरोच लक्षात ठेवा.
चिविंग अँड बायटिंगचं एक्झाम्पल आहे कॉकरोच. तर बघा, द माउथ पार्ट्स ऑफ द कन्सिस्ट ऑफ द 5 बेसिक कंपोनंट्स. प्रत्येक जे माउथ पार्ट्स आहेत, म्हणजे आता जे आपण सगळे इंग्लिश केले मॅन्डिब्युलेट आणि हॉस्टिलेट मधले, त्याच्या सगळ्या माउथ पार्ट मध्ये जनरल पार्ट्स काय आहेत की हे जनरल पार्ट्स आहेत. फक्त चिविंग अँड लॅपिंग म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा की हनीबी मध्ये काय झालंय की थोडंसं मॉडिफिकेशन झालंय, जसं की ते लॅपिंग टंग झालंय. ठीक आहे, तर ते आपण बघणार आहेत, पण ऍटलीस्ट हे एक जनरल स्ट्रक्चर आहे. आणि प्रत्येक माउथ पार्ट मध्ये म्हणजे जसं आपल्याला ओठ आहेत, दात आहेत, ओके, जनरल स्ट्रक्चर ते आपलं सगळ्यांचं. तसंच इन्सेक्टचं पण एक जनरल स्ट्रक्चर आहे की हेच माउथ पार्ट प्रेझेंट असतात. तर प्रत्येक इन्सेक्टमध्ये त्याच्या मॉडिफिकेशन झाले ते आपण नेक्स्ट बघणारच आहे. तर बघा की चिविंग अँड बायटिंग मध्ये मेनली पार्ट्स आहेत लॅब्रम, मॅन्डिबल्स, देन मॅक्झिली, हायपोफायरिंग्स अँड द लेबियम. हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स पार्ट करा, त्याचा म्हणजे डिस्टर्ब नका करू. तर फर्स्टली बघा की लॅब्रम. लॅब्रम मीन्स काय, इट इज द अप्पर लिप ऑफ द इन्सेक्ट. देन सेकंड आहे मॅन्डिबल्स. मॅन्डिबल्स म्हणजे काय की इट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ, जबडा. तर फर्स्ट पेअर ऑफ जॉ आहे. सेकंड काय की मॅक्झिली. मॅक्झिली मीन्स काय की सेकंड पेअर ऑफ जॉ आहे. आणि हायपोफारिंग्स म्हणजे टंग आहे, इन्सेक्टची जीभ आहे. आणि लेबियम म्हणजे काय की त्याचं लोअर लिप आहे. ठीक आहे, तर या सिक्वेन्सनी पाठ करा म्हणजे तुम्हाला ते कंसातलं पण लक्षात ठेवता येते की जसं सगळ्यात वरचं आहे ते अप्पर लिप आहे, लेबियम म्हणजे लोअर लिप आहे, मॅन्डिबल्स म्हणजे फर्स्ट पेअर जॉ आहेत, मॅक्झिली म्हणजे सेकंड पेअर ऑफ जॉ आहेत, आणि हायपोफॅरिंग्स म्हणजे इन्सेक्टची काय आहे, टंग आहे, जीभ आहे. ठीक आहे, तर हे जनरल स्ट्रक्चर आहे किंवा जनरल माउथ पार्ट बेसिक कंपोनेंट्स आहेत ऑफ द माउथ पार्ट, दॅट इज द लॅब्रम, मॅन्डिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स अँड द लेबियम. ठीक आहे, जे आपण कंसात लिहिलंय ते तुम्हाला समजण्यासाठी किंवा ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आता इथून पुढे जी नावं येतील हीच येतील, लॅब्रम, मॅन्डिबल्स वगैरे. तर बघा की हे तुम्हाला डायग्राम काढायचे, जसं तुम्हाला डायग्राम काढायला सांगतात तेव्हा. ठीक आहे, तर माउथ पार्ट मध्ये पण तुम्हाला डिसेक्शन करायचं आहे, आणि डिसेक्शन केल्यानंतर तुम्हाला अशी स्लाइड तयार करायची आणि हे स्ट्रक्चर लावायचं. हे मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं. तर बघा की फर्स्ट पार्ट आहे लॅब्रम. तर सगळ्यात वरती आपल्याला काय लावायचं, लॅब्रम लावायचं. त्याच्यानंतर काय की 2 मॅन्डिबल्स लावायचे. ठीक आहे, तर मॅन्डिबल्स 2 नंबरमध्ये असतात, तर तुम्हाला ते दोन्ही डिसेक्ट करायचे आणि त्याची पोझिशन अशी आहे जशी डायग्राम मध्ये दाखवली आहे. त्याच्यानंतर बघा की मॅक्झिली लावले ते ब्ल्यू कलर मध्ये बघा. त्याच्यानंतर लास्ट लेबियम आहे आणि मध्ये काय की हायपोफॅरिंग्स आहे. तर तुम्हाला एक असं स्लाइड तयार करायची असते आणि तुम्हाला मायक्रोस्कोप खाली हे पार्ट्स दाखवायचे आहेत, आणि याचं प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहित असायला हवं आहे. तर मेनली हे इन्सेक्ट माउथ पार्ट आहेत, किंवा जर तुम्हाला सांगितलं की चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्टची डायग्राम आहे, म्हणजे हीच डायग्राम आहे आणि याच सिक्वेन्स मध्ये काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे छोटं काढा, पण या चौकोनात म्हणजे एका पेजवर बसलं पाहिजे. असं नाही की एक लॅब्रम मोठा काढायचा, त्याच्या खाली परत मॅन्डिबल्स काढायचे, असं नाही. जसं या एका स्लाइड मध्ये किंवा एका चौकोनात ते एवढं सगळं बसवलंय, तसं तुम्हाला एका पेजवरती काढायचंय, कारण त्या प्रत्येकाची पोझिशन ठरलेली आहे. ठीक आहे, नाही तर प्रत्येक जण असं काढते की लॅब्रम एवढा मोठा काढते, परत मॅन्डिबल्स खाली काढते, असं नाही काढायचं. जर जे डायग्राम काढायची ती तुम्हाला भले छोटी काढा, पण ऍटलीस्ट एका चौकोनात किंवा एका पेजवरती हे सगळं बसलं पाहिजे. ठीक आहे, तर मेनली लॅब्रम्स आहेत, सेकंड जण आहे मॅन्डिबल्स आहेत, मॅक्झिली आहेत, लेबियम आहे आणि हायपोफॅरिंग्स आहे. तर दिस इज द इन्सेक्ट माउथ पार्ट, दॅट इज द कॉकरोचचं जनरल स्ट्रक्चर आहे. तर बघा की या डायग्राम मध्ये फर्स्ट पार्ट आहे आपला लॅब्रम. तर तिथं लिहिले बघा इन्सेक्ट माउथ पार्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पार्ट बघतो लॅब्रम, आणि लॅब्रम इज ऑल्सो कॉल्ड अप्पर लिप. लॅब्रमला काय म्हटलं जातंय, अप्पर लिप म्हटलं जातंय. आणि मेनली याच्यामध्ये काय असतात की किमोसेन्सरी सेन्सीला प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे अशा सेन्सीला प्रेझेंट असतात की ज्या डायग्राम मध्ये तुम्हाला असते थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत असेल बघा खाली, ते काय की किमोसेन्सिल आहेत, आणि किमोसेन्सिलमुळे काय होते की त्यांना सेन्सेशन होत आहे. ठीक आहे, तर लॅब्रम मध्ये मेनली लक्षात ठेवा की इट इज द अप्पर लिप. आणि साईडला बघा की एक हेडचं स्ट्रक्चर दाखवलंय, आणि हेडच्या स्ट्रक्चर मध्ये जे कलर पॉईंट केलंय बघा, दिसत असेल तर तो जो कलर पॉईंट आहे तो म्हणजे लॅब्रम आहे. म्हणजे त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये लॅब्रम कुठे आहे हे दाखवलंय. तर नेक्स्ट जसं जसं कलर मध्ये येईल तसं तसं बघा. तर बघा की फर्स्ट आपण पार्ट बघतो लॅब्रम. लॅब्रम इज अप्पर लिप, आणि मेनली इट कन्सिस्ट किमोसेन्सरी सेन्सिला. देन आपण पार्ट बघणार आहे. तर बघा की हा डायग्राम मधले डायग्राम जस्ट बघा. तर इट इज अ सिंगल अनपेअर्ड स्क्लेराइट असते. मेनली लॅब्रम काय की सिंगल प्रेझेंट असतोय. जसं फॉर एक्झाम्पल मगाच्या डायग्राम मधलं तुम्हाला आठवत असेल बघा, लॅब्रम काय की वरती असतोय आणि तो काय असतोय, सिंगल असतोय. अनपेअर्ड स्क्लेराइट असते. स्क्लेराइट म्हणजे काय, स्क्लेराइट मीन्स लास्ट टाइम आपण जेव्हा हेड शिकले त्यावेळी आपण काय बघितले, स्क्लेराइट आणि सुचर बघितले. स्क्लेराइट म्हणजे स्क्लेराइट मीन्स इट इज द प्लेट इन बॉडी वॉल, आणि सुचर म्हणजे काय,
दोन स्क्लेराइट मधली मिडल लाईन म्हणजे सुचर. ओके, तर प्रत्येक जरा आधीचं वाचून येत जावा. तर लॅब्रम मध्ये काय असते की लॅब्रम इट इज अ सिंगल अनपेअर्ड स्क्लेराइटचा एक बॉडी प्लेट आहे, सिंगल अनपेअर्ड बॉडी प्लेट्स आहे आणि विच इज आर अटॅच्ड टू द लोअर एंड ऑफ द क्लायपियस. आणि ही कशाला अटॅच आहे? क्लायपियसला अटॅच आहे. तर क्लायपियस कशाचा पार्ट आहे? क्लायपियस हेडचा पार्ट आहे, जो की हेडला अटॅच आहे अलॉंग विथ द क्लायपोलॅब्रल सुचर्स. आणि हे जे अटॅचमेंट आहे, अटॅचमेंट म्हणजे काय आहे की सुचर, तर जी जी क्लायपियसला जे अटॅच झालंय आणि त्याच्यामध्ये जे सुचर आहे ते कुठलं सुचर आहे? दॅट इज द क्लायपोलॅब्रल सुचर. क्लायपो म्हणजे क्लायपियस आणि लॅब्रल म्हणजे लॅब्रम. ओके, तर हे एक सुचर आहे. तर आधी तुम्हाला स्क्लेराइट आणि सुचर्स माहित असले तर हे समजेल. तर बघा, स्क्लेराइट म्हणजे काय की इट इज अ प्लेट इन बॉडी वॉल. जसं लास्ट टाइम आपण बघितलंय, तर आठवा थोडं हेड मधलं आपण बघितलं होतं बघा, आणि दोन पार्ट जिथं मध्ये जोडले जातात तशी ती जी लाईन असते टू स्क्लेराइट मधली जी मधली लाईन असते त्याला काय म्हटलं जाते? सुचर म्हटलं जाते. तर बघा की लॅब्रम जो असतो तो काय की सिंगल नंबर मध्ये असते, अनपेअर्ड स्क्लेराइट आहे म्हणजे प्लेट जसं बॉडी वॉल प्रेझेंट आहे. आणि हे जे आहे ते काय आहे की लॅब्रम क्लायपियसला अटॅच आहे आणि जी अटॅचमेंटची जी लाईन आहे मधली ती कुठलं सुचर आहे? दॅट इज द क्लायपोलॅब्रल सुचर प्रेझेंट आहे. आणि देअर इज अ नॉच इन मिडल. तर त्या डायग्राम मध्ये बघत असाल की नॉच आहे म्हणजे थोडासा खालचा भाग किंवा थोडासा आत गेलेला दिसतोय. किंवा इथेही बघा की लॅब्रम बघा त्याच्यामध्ये काय की थोडासा नॉच दिसतोय तुम्हाला, याही डायग्राम मध्ये दिसत असेल. तर खालच्या साईडला थोडासा भाग आत गेल्यासारखा दिसतोय. तर नॉच प्रेझेंट आहे इन अ मिडल. दिस हेल्प्स टू होल्ड द फूड मटेरियल व्हाईल द फीडिंग. आणि मेनली लॅब्रमचं फंक्शन काय आहे की ते काय करतात की फूड होल्ड करतात, होल्ड द फूड मटेरियल व्हाईल द फीडिंग. म्हणजे जेव्हा फीडिंग करायचं असते त्यांना तेव्हा ते काय करतात की फूड होल्ड करतात बाय युझिंग द देअर पार्ट दॅट इज द लॅब्रम. आणि लॅब्रमचं आणखी फंक्शन काय आहे की लॅब्रम इज अ कपॅबल टू स्लाइड फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिटल अप अँड डाऊन मुवमेंट विच इज हेल्प्स टू पुल अप डाऊन द प्री ओरल कॅव्हिटी. ओके, तर मेनली लॅब्रम काय करतोय की त्याच्यामध्ये काय असते स्ट्रक्चरमध्ये एक नॉच प्रेझेंट असते. आणि नॉच प्रेझेंट असल्यामुळे काय करतात की ते त्यांना जे फूड खायचं आहे ते काय करतात की दे होल्डिंग देअर फूड बाय युझिंग देअर लॅब्रम. ओके, तर लॅब्रमची यूज करून ते त्यांचं फूड होल्ड करतात. आणि लॅब्रम ऑल्सो हॅव्हिंग द कपॅसिटी, त्यांच्याकडे काय कपॅसिटी आहे, ते जे त्यांनी होल्ड केलेलं फूड आहे ते काय करतात की आत ढकलतात. सिम्पली हेच आहे, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड करण्याची त्यांच्याकडे कपॅसिटी आहे, किंवा लिटिल अप अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द फूड. आणि असं करून काय करतात की त्यांनी जे होल्ड केलेलं फूड आहे ते काय करतात की दिस आर पुल डाऊन इन टू प्री ओरल कॅव्हिटी. आणि प्री ओरल कॅव्हिटीकडे ते पुढं सरकवतात. ठीक आहे, तर हे काय की लॅब्रमचं मेनली फंक्शन्स आहे. लॅब्रम मध्ये एक नॉच प्रेझेंट आहे आणि नॉचचा यूज काय आहे की टू होल्ड द फूड वाईल द फिडिंग. फूड होल्ड करते जेव्हा त्यांना फिडिंग करायचं असते. आणि फूड होल्ड केल्यानंतर ते काय करतात की स्लाइटली काय करतात की फूड जे त्यांनी होल्ड केले ते फक्त पुढं पाठवतात. स्लाइटली व्हेरियस मुवमेंट करून दे फूड टू पुल इन द प्री ओरल कॅव्हिटी. प्री ओरल कॅव्हिटीकडे ते पुढे सरकवतात फूड. देन बघा, द इनर सर्फेस ऑफ द लॅब्रम इज लाइनड बाय द स्मॉल लोब लाईक अ इपिफॅरिंग्स विच इज द टेस्ट ऑर्गन. आणि मेनली काय की बघा तिथं काय की इपिफॅरिंग्स आहे. हायपोफॅरिंग्स म्हणजे काय? हायपोफॅरिंग्स म्हणजे टंग. जसं आपण मेन कंपोनंट बघितलं, इपिफॅरिंग्स म्हणजे काही टंग नाही आहे. तर ते थोडंसं बघा, हायपोफॅरिंग्स म्हणजे टंग आहे. आणि इपिफॅरिंग्स म्हणजे काय की एक इनर सरफेस आहे लॅब्रमचा, जे त्यांचं लॅब्रम आहे त्याच्यामध्ये काय की लाइन्ड बाय एक स्मॉल लोब तयार त्याच्यामध्ये असतात. आणि त्याला काय म्हटलं जातं? इपिफॅरिंग्स म्हटलं जातं. आणि मेनली त्याचं काय यूज आहे? इट इज अ टेस्ट ऑर्गन. ओके, तसं हायपोफॅरिंगचं फंक्शन पण काय की टेस्ट ऑर्गन, म्हणजे जिभीमुळे आपल्याला काय कळतं की चव कळते एखाद्या पदार्थाची. ठीक आहे, तर त्या दोघांचं फंक्शन एकच आहे. फक्त इपिफॅरिंग्स म्हणजे काय की लॅब्रमच्या आतलं जे इनर लाईव्ड लोब आहे त्याला काय म्हटलं जातं? इपिफॅरिंग्स म्हटलं जातं. आणि हायपोफॅरिंग्स म्हणजे काय की इन्सेक्ट टंग आहे. तर हे सगळं पहिला फर्स्ट आपला पार्ट आहे लॅब्रम. आणि लॅब्रम किती असतं की सिंगल लॅब्रम प्रेझेंट असतोय, अनपेअर्ड स्क्लेराइट आहे आणि विच इज आर अटॅच टू द क्लायपियस, जे आहे की क्लायपियसला अटॅच असते. आणि क्लायपियसला अटॅच असताना त्यांच्यामध्ये एक सुचर प्रेझेंट असते. तर ते कुठलं असते? क्लायपोलॅब्रल सुचर प्रेझेंट असते. आणि जे लॅब्रम आहे त्याच्यामध्ये एक नॉच आहे आणि त्या नॉचचा यूज ते मेनली कशासाठी करतात? टू होल्डिंग द फूड मटेरियल व्हाईल द फिडिंग. आणि they also having the capacity of their food slightly forward and backward किंवा little up and down movement. आणि they next पोझिशनला काय करतात की they helps to pull down the food in a pre-oral cavity. आणि ते काय जे सगळं फूड आहे होल्ड केलेलं ते काय करतात की pre-oral cavity मध्ये ते सप्लाय करतात पुढं. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा तुम्ही स्लाइड तयार केल्यानंतर ना
जेव्हा तुम्ही स्लाइडवरती ज्या मगाशी दाखवलं ना चौकोनामध्ये, तसं तुम्ही स्लाइड लावल्यानंतर तुम्हाला एक्सटर्नल एक्झामिनर विचारतात. मग तुम्ही निडलनी दाखवायचं असते की ह्यातला लॅब्रम कुठला आहे. म्हणजे त्यांनी जे विचारले ते बोलतात की लॅब्रम दाखवा, मॅन्डिबल्स दाखवा. ते दाखवायचेच आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगायचं त्याचं फंक्शन सांगायचं की काय फंक्शन आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की फर्स्ट पार्ट आहे लॅब्रम आणि लॅब्रम मध्ये लॅब्रमिजचं काय आहे, लॅब्रमला दुसरं नाव काय आहे, लॅब्रमचं दुसरं नाव काय आहे, लॅब्रमचं दुसरं नाव काय आहे, झोपा काढताय की काय? हा, लॅब्रम इज द अप्पर लिप. तर मेनली लक्षात ठेवा लॅब्रम म्हणजे काय की अप्पर लिप आहे. ठीक आहे. तर आपला सेकंड पार्ट आहे मॅन्डिबल्स. आणि मॅन्डिबल्स म्हणजे काय? मॅन्डिबल्स First pair of jaw. इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ. तर बघा की सेकंड आपलं मॅन्डिबल्स आहेत. मॅन्डिबल्स 2 इन नंबर्स असतात, 2 मॅन्डिबल्स असतात. आणि फक्त आता इथे डायग्राम मध्ये काय बघून घ्या, जे हेडचं स्ट्रक्चर दाखवलंय बघा, तर त्याच्यामध्ये जे रेड थोडंसं कलर मध्ये दाखवलंय बघा, ते काय की मॅन्डिबल्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही जास्त म्हणजे तुमचं ऑब्झर्व करत असाल स्लाइड, तर तुम्ही बघत असाल की मगाशी आपण काय बघितलंय, लॅब्रम बघितलंय. आणि लॅब्रम कुठं प्रेझेंट होतं ते तुम्हाला आठवत असेल बघा. जसं आता प्रत्येक वेळी त्या डायग्राम मध्ये बघा की त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये सगळं दाखवलंय. तर बघा इथं बघा की लॅब्रम म्हणजे काय की अप्पर लिप आहे. आणि थोडंसं बघा की त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये खालचा जो पार्ट आहे तो काय की लॅब्रम आहे. आणि त्याच्यावरती जो आता दाखवलाय, जो आपण आता बघणार आहे मॅन्डिबल्स, तर ते थोडं ऑब्झर्व करा. ओके. तर आपला सेकंड पार्ट आहे मॅन्डिबल्स. आणि मॅन्डिबल्स डायग्राम मध्ये बघा, त्याच्यानंतर आपण हे इन्सिजर वगैरे परत बघू. तर आपला सेकंड पार्ट आहे मॅन्डिबल्स. मॅन्डिबल्स किती असतात? 2 इन नंबर्स असतात, 2 नंबर्स असतात. देन ऑल्सो नोन एज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ ऑर द इट इज द अप्पर जॉ. याला काय म्हटलं जाते की फर्स्ट पेअर ऑफ जॉ किंवा अप्पर जॉ म्हटलं जाते. दे आर आर्टिक्युलेट विथ द हेड. ते मेनली आर्टिक्युलेट झाले विथ द हेड, म्हणजे हेडला अटॅच आहे. आर्टिक्युलेट म्हणजे काय, स्पष्टपणे तुम्हाला दिसतंय. आर्टिक्युलेट विथ द हेड. देन बघा, इनर मार्जिन इज टूटेड विथ इनसिजर टीथ युज्ड फॉर द कटिंग अँड द ग्राइंडिंग द सॉलिड फूड. जसं या डायग्राम मध्ये बघितलं बघा की त्यांचं जे इनर मार्जिन आहे, तर त्याच्या इनर मार्जिन मध्ये काय असते की टूटेड विथ इनसिजर टीथ. त्यामध्ये काय असते की टूटेड इनसिजर टीथ प्रेझेंट असतात. जसं फॉर एक्झाम्पल या डायग्राम मध्ये दाखवले बघा की जी ड्रॉ केल्यासारखं आहे बघा डायग्राम, त्याच्यामध्ये दाखवले बघा ते काय आहेत की इनसिजर टीथ प्रेझेंट असतात किंवा इनसिजर सरफेस प्रेझेंट असतात. टीथ शार्प असे टीथ प्रेझेंट असतात. आणि मेनली मॅन्डिबल्सचं फंक्शन काय आहे की शार्प टीथ प्रेझेंट असतात, म्हणून त्यांचं मेनली फंक्शन आहे की टू कटिंग अँड द ग्राइंडिंग द सॉलिड फूड. आणि ते काय करतात मॅन्डिबल्स मेनली, जे काय त्यांनी होल्ड केलेलं फूड आहे किंवा त्यांनी जे आधी लॅब्रमनी काय केले की फूड होल्ड केले आणि ते काय केले की प्री ओरल कॅव्हिटीकडे सप्लाय केले. आणि त्याच्यानंतर मॅन्डिबल्स काय करतात की दे कटिंग द अँड द ग्राइंडिंग द फूड, सॉलिड फूड. ते काय करतात, कटिंग आणि ग्राइंडिंग करतात फूडचं. आणि कटिंग आणि ग्राइंडिंग कसं करतात ते, कारण त्यांच्याकडे काय प्रेझेंट आहेत, इनसिजर टूटेड टीथ प्रेझेंट आहेत. आणि त्याचाच यूज करून ते काय करतात, कटिंग अँड द ग्राइंडिंग द सॉलिड फूड मटेरियल. देन बघा, मॅन्डिबल्स मूव्ह हॉरिझॉन्टली बाय द पॉवरफुल आउटर अबक्टर अँड द इनर अडक्टर मसल्स. ओके. तर हे फार इम्पॉर्टंट आहे बघा की तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी वगैरे विचारतात. तर बघा मॅन्डिबल्स मध्ये काय प्रेझेंट असतात, मॅन्डिबल्स मोर हॉरिझॉन्टली पॉवरफुल मसल्स. मॅन्डिबल्स मध्ये व्हेरियस पॉवरफुल, म्हणजे बघा की फूडचं ग्राइंडिंग किंवा कटिंग करण्यासाठी, ग्राइंडिंग म्हणजे बारीक करणं त्या फूडला, किंवा कटिंग करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात की मसल्स प्रेझेंट असतात. तर तुम्हाला विचारलं जातं की जी आउटर मसल आहे त्याला काय म्हटलं जातंय आणि इनर मसल्स आहे त्याला काय म्हटलं जातंय. ज्या आउटर मसल्स आहेत ते काय आहेत की अबक्टर मसल्स आहेत आणि इनर्स आहेत त्या अडक्टर मसल्स आहेत. तर बघा स्पेलिंग फक्त काय आहे की इथं ABD आहे आणि इथं काय की इनर आहेत त्या ADD. ठीक आहे. तर तेवढंच आहे. तर तुम्हाला बऱ्याच वेळा ते विचारलं जाते की मॅन्डिबल्स मधले कुठल्या मसल्स प्रेझेंट असतात, म्हणजे आउटरला कुठल्या मसल्स असतात आणि इनर साइडला कुठल्या मसल्स असतात. तर आउटरला अबक्टर मसल्स प्रेझेंट असतात आणि इनर मध्ये अडक्टर मसल्स प्रेझेंट असतात. तर these are the mandibles and mandibles having the 2 in number. mandibles 2 numbers मध्ये आहेत. आणि मेनली मॅन्डिबल मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की याच्यामध्ये काय आहे की टूटेड इन्सिजर सरफेस त्याच्यामध्ये आहे किंवा इन्सिजर टीथ प्रेझेंट आहेत. आणि त्याचा मेनली ते यूज कशासाठी करतात, फॉर द ग्राइंडिंग द कटिंग ऑर द ग्राइंडिंग द सॉलिड फूड. ठीक आहे. आणि दे हॅव्हिंग द प्रेझेंट द पॉवरफुल मसल्स, दॅट इज द आउटर अडक्टर मसल्स अँड द इनर अबक्टर मसल्स.
हे तर इथं नाही दाखवलेलं. आणि वरती बघा ते मोलर सरफेस म्हणजे काय आहे की मोलर सरफेस म्हणजे पूर्ण प्लेन सरफेस आहे बघा आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालीमध्ये तुम्हाला काय दिसतंय इन्सिजर सरफेस. इन्सिजर सरफेस म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये नाही टुटेड लाईक शेप तुम्हाला दिसते किंवा टुटेड लाईक टीथ तुम्हाला दिसत आहेत आणि मोलर म्हणजे काय प्लेन सरफेस आहे. तर याच्यामध्ये एवढंच दाखवले. त्याच्यानंतर त्या खालचं 3 डायग्राम काही नाही गरजेचं. तर मंडिबल्स मध्ये मेनली लक्षात ठेवा का इट इज हॅव्हिंग द 2 इन नंबर. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याला काय म्हटलं जातं इट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ आणि मेनली हे हेडला अटॅच आहे. आणि लक्षात ठेवण्यासारखे बघा थर्ड आणि फोर्थ पॉईंट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की मॅन्डिबल्स मध्ये काय असतात की टुटेड लाईक इन्सिजर टीथ प्रेझेंट असतात आणि ते त्याचा यूज कशासाठी करतात फॉर द कटिंग अँड द ग्राइंडिंग द सॉलिड फूड. जे काही त्यांनी सॉलिड फूड आहेत ते काय करतात कटिंग आणि ग्राइंड करण्यासाठी यूज करतात. मेनली मॅन्डिबल्स मध्ये 2 पॉवरफुल मसल्स प्रेझेंट असतात. आउटर साइडला ज्या मसल्स असतात त्यांना काय म्हटलं जाते अबक्टर मसल्स आणि इनर साइड मला जे प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जाते अडक्टर्स मसल्स. ठीक आहे. तर दीज आर द अवर सेकंड कंपोनेंट्स दॅट इज द मॅन्डिबल्स आणि मॅन्डिबल्स 2 नंबर मध्ये असतात. ठीक आहे. तर लॅब्रम काय असतं की सिंगल असतं मॅन्डिबल्स 2 असतात. त्याच्यानंतर बघा थर्ड मॅक्झिली. मॅक्झिली म्हणजे काय की इट इज अ सेकंड पेअर ऑफ जॉ. सेकंड पेअर ऑफ जॉ किंवा त्याला काय म्हटलं जाते की लोअर जॉ म्हटलं जाते अँड इट इज लाईट जस्ट बिहाइंड द मॅन्डिबल्स. तर तो कुठे लाईट होतोय जस्ट बिहाइंड द मॅन्डिबल्स. त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये बघा की ब्लू कलर मध्ये दाखवलंय. तर ते काय की मॅक्झिली आहे बघा. तर आता तुम्हाला आठवत असेल तर बघा की लॅब्रम कुठला पार्ट होता मॅन्डिबल्स कुठला होता आणि आता आपण थर्ड पार्ट बघतोय मॅक्झिली. ठीक आहे. तर सगळ्यात खालचा जो पार्ट होता बघा तो होता लॅब्रम. लॅब्रम सिंगल असतोय. त्याच्यानंतर असतं की मॅक्झिली सॉरी मॅन्डिबल्स असतो आणि मॅन्डिबल्स 2 इन नंबर्स असतात आणि आपण थर्ड पार्ट बघतोय जो कलर मध्ये दाखवलाय बघा दॅट इज द मॅक्झिली. मॅक्झिली हॅव्हिंग कॉल्ड ॲज अ सेकंड पेअर ऑफ जॉ. याला काय म्हटलं जाते सेकंड पेअर ऑफ जॉ म्हटलं जाते आणि हा जस्ट त्याची जी पोझिशन आहे ती काय की जस्ट बिहाइंड द मॅन्डिबल्स. मॅन्डिबलच्या बिहाइंड साईडला तुम्हाला मॅक्झिली दिसतात. ठीक आहे. तर या डायग्राम मध्ये बघू शकताय. तर बघा की हे मॅक्झिली आहेत. मॅक्झिली अगेन हॅव्हिंग द 2 इन नंबर. तर मॅक्झिली किती असतात 2 असतात. तर मॅक्झिलीमध्ये व्हेरियस पार्ट्स प्रेझेंट असतात दॅट इज द कार्डो, स्टाइप, पाल्पिफर्न, पाल्प, लॅसिना आणि गलिया. ठीक आहे. तर हे व्हेरियस पार्ट्स आहेत जे आपण बघणार आहेत म्हणजे मॅक्झिलीचं आणखी थोडंसं डिटेल स्ट्रक्चर आपण बघणार आहेत. तर बघा मॅक्झिली इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ आणि इच मॅक्झिला इज कंपोज्ड ऑफ. प्रत्येक जो मॅक्झिला आहे तो मॅक्झिली इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ आणि तो कशाने बनलाय जे व्हेरियस पार्ट्स आहेत जसं कार्डो, स्टाइप, पाल्पिपर, पाल्पिजर, लॅसिना आणि गलिया या सगळ्यांनी मॅक्झिली तयार झाले. तर बघा की आपण कार्डो बघतोय. तर फर्स्टली त्या डायग्राम मध्ये पण बघा की कार्डो. तर बघा कार्डो इज द बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट. जे आपण लिहिले ते सगळं त्या डायग्राम मध्ये आहे. तर तुम्हाला थोडं ते डायग्रामचं बघा त्या डायग्राम मध्ये. तर बघा फर्स्ट काय की फर्स्ट पार्ट आहे मॅक्झिलीचा कार्डो आणि कार्डो म्हणजे काय की इट इज अ बेसल सेगमेंट. मेनली बेसल सेगमेंट आहे आणि ते तुम्हाला थोडंसं ट्रायंग्युलर शेप मध्ये दिसतंय. अटॅच टू द लोअर साइड ऑफ द पोस्ट जिना आणि हा मेनली कशाला अटॅच असतोय पोस्ट जिनाला अटॅच असतोय. आता हे पोस्ट जिना वगैरे काय आहे की हेड मधले पार्ट्स आहेत जे आपण बघितलेत बघा जिना फ्रंट वगैरे आपण बघितले. थोडंसं हेडच्या स्ट्रक्चर मध्ये जाऊन बघा जर तुम्हाला हे पार्ट्स माहित नसतील फ्लायपियस वगैरे हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आधी हेडमध्ये जाऊन बघा. तर बघा की कार्डो म्हणजे काय की जो मॅक्झिलीचा बेसल सेगमेंट आहे आणि हा मेनली कशाला अटॅच आहे पोस्ट जिनाला अटॅच आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड पार्ट आहे बघा स्टाइप. त्या डायग्राम मध्ये पण बघा स्टाइप कुठे आहे. तो पूर्ण एरिया ते काय की तो स्टाइप आहे. तर स्टाइप म्हणजे काय म्हटलंय की इट इज द रेक्टँग्युलर सरफेस आहे आर्टिक्युलेट विथ द कार्डो आणि जो मेनली आर्टिक्युलेट्स आहे कशाला कार्डोला म्हणजे कार्डोला तो अटॅच आहे आणि कार्डो म्हणजे काय की बेसल सेगमेंट आहे किंवा बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट आहे आणि ते कशाला अटॅच आहे पोस्ट जिनाला अटॅच आहे आणि स्टाइप कशाला अटॅच आहे कार्डोला अटॅच आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड पार्ट आहे दॅट इज द पाल्पिफर. तर स्पेलिंग लक्षात ठेवा कारण काय की त्याच्यानंतरचा आपला पुढचा एक पार्ट आहे बघा लेबियम. तर लेबियम मध्ये काय प्रेझेंट असतात पाल्पिजर प्रेझेंट असतात. तर ऍटलीस्ट आता मॅक्झिलीचा आधी बघा मॅक्झिली मध्ये काय प्रेझेंट असतात पाल्पिफर प्रेझेंट असतात. स्पेलिंग बघा FERL असला. त्याच्यानंतर बघा पाल्पिफर म्हणजे काय आहे की इट इज द स्मॉल स्क्लेराइट ऑन अ स्टाइप. हे एक स्मॉल स्क्लेराइट आहे. स्क्लेराइट म्हणजे काय बॉडी वॉल आहे. एक स्मॉल बॉडी वॉल आहे विच इज आर प्रेझेंट इन अ स्टाइप. तर ते काय की प्रेझेंट आहे स्टाइप वरती प्रेझेंट आहे टू विच मॅक्झिलरी पाल्प इज अटॅच्ड आणि त्याला काय आहे की मॅक्झिलरी पाल्प अटॅच आहे. ओके किंवा
ह्याच्यावरती जे पाल्प प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जाते, म्हणजे जसं बघा की मॅक्झिलीवरती प्रेझेंट आहे तर त्याला काय म्हटलं जाते, मॅक्झिलरी पाल्प म्हटलं जाते त्याला. ठीक आहे, तर मेनली पाल्पिफर प्रेझेंट असते, स्मॉल स्क्लेराटाइज विच इज आर प्रेझेंट इन अ स्ट्राइप विच इज हॅव्हिंग द मॅक्झिलरी पाल्प. तर मेनली हे 3 पार्ट्स बघितले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आपण बघणार आहे. तर त्याच्या आधी थोडंसं बघा, इच मॅक्झिली म्हणजे इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ आणि दे हॅव्हिंग द व्हेरियस पार्ट्स दॅट इज द कार्डो. तर लक्षात ठेवण्यासारखं कार्डो म्हणजे काय आहे की इट इज द ट्रायंग्युलर सेगमेंट आहे किंवा इट इज द बेसल सेगमेंट आहे आणि ते कशाला अटॅच आहे, पोस्ट जिन्नाला अटॅच आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड पार्ट आहे स्ट्राइप. स्ट्राइप म्हणजे काय की इट इज द रेक्टँग्युलर आर्टिक्युलेट, रेक्टँग्युलर सरफेस मध्ये आहे ते आणि ते आर्टिक्युलेट कशाला आहे की कार्डोला अटॅच आहे. आर्टिक्युलेट म्हणजे काय, स्पष्टपणे तुम्हाला डोळ्याला दिसतंय असं. ठीक आहे, तर ते आर्टिक्युलेट विथ कार्डो. त्याच्यानंतर पाल्पिफर. पाल्पिफर म्हणजे काय, इट इज अ स्मॉल स्क्लेराइट विच इज प्रेझेंट ऑन अ स्ट्राइप. स्ट्राइप वरती प्रेझेंट असते, टू विच मॅक्झिलरी पाल्प इज अटॅच्ड. टू विच मॅक्झिलरी पाल्प इज अटॅच्ड. देन बघा की नेक्स्ट आपण पार्ट बघतोय अजून मॅक्झिलरी पाल्प. तर मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय आहेत की मॅक्झिलरी पाल्प इट इज अ सेन्सरी अपेंडेजेस आर्टिक्युलेट टू द स्टाइप. हे काय आहेत की सेन्सरी अपेंडेजेस आहेत विच इज आर आर्टिक्युलेट विथ द स्टाइप विथ द पाल्पी फर विथ हॅव्हिंग द 5 सेगमेंटेड अँड द बियर द सेन्सरी टेक्टाइल हेअर. तर बघा की याच्यामध्ये तिथं फक्त लिहिलंय बघा पाल्प, त्या डायग्राम मध्ये पाल्प लिहिले ना, ते म्हणजे काय की मॅक्झिलरी पाल्प आहे. तिथं सगळं नाव तिथं बसत नाहीये, तर ते जस्ट काय की मॅक्झिलरी पाल्प आहेत. तर बघा की मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय आहेत की मेनली हे काय आहेत की सेन्सरी अपेंडेजेस आहेत आणि ते मेनली आर्टिक्युलेट्स आहेत. ते कशाला अटॅच आहेत, स्टाइपला अटॅच आहेत आणि विथ हॅव्हिंग द पाल्पिफर आणि त्याच्याबरोबरच काय की पाल्पिफर प्रेझेंट आहे बघा. तर त्या डायग्राम मध्ये बघा म्हणजे जो खाली जोड ते लेग सारखं थोडंसं दिसते ना स्ट्रक्चर जोडलेलं बघा, तर त्याच्यामध्ये पाल्पिफर आधीच आहे आणि त्याच्यानंतर जो त्याच्या खालचा आणखी पार्ट आहे बघा, ते डायग्राम मध्ये थोडंसं बघा तुम्हाला कळेल. तर ते काय की पाल्प आहे, मॅक्झिलरी पाल्प आहे आणि मॅक्झिलरी पाल्पचं मेनली फंक्शन काय की सेन्सरी परसेप्शन आहे आणि विच इज आर अपेंडेजेस आर्टिक्युलेट विथ द स्टाइप, जे की स्टाइपला अटॅच आहे विथ हॅव्हिंग द पाल्पिफर. ते सगळं पाल्प आहे ते स्टाइप वरती प्रेझेंट आहे आणि त्याच्याबरोबर पाल्पिफर पण तुम्हाला दिसतंय आणि ते हॅव्हिंग द 5 सेगमेंटेड. ते मेनली 5 सेगमेंटचं असतंय पाल्पी मॅक्झिलरी पाल्प. ठीक आहे, देन मेनली त्याचं फंक्शन आहे दे पियर्स द सेन्सरी टेक्टाइल हेअर्स. त्यांच्यावरती काय असतं की टेक्टाइल हेअर्स प्रेझेंट असतात, जे व्हेरियस तुम्हाला त्याच्या पाल्पी ह्याच्यावर पाल्पवर दिसतात. व्हेरियस छोटे तुम्हाला हेअर्स प्रेझेंट दिसतात, टेक्टाइल हेअर्स आहेत. टेक्टाइल म्हणजे काय, स्किनवर असतात किंवा ज्याच्यामुळे स्किनचं सेन्सेशन होतंय. ठीक आहे, तर मेनली हे मॅक्झिलरी पाल्पचं फंक्शन आहे. देन नेक्स्ट पार्ट आहे लॅसिना. लॅसिना बघा तिथे आरोनी दाखवले तर समजत असेल बघा. लॅसिना, लॅसिना म्हणजे काय की इट इज द इनर लोब, आतली लोब आहे विच इज आर आर्टिक्युलेट विथ द डिस्टल मार्जिन ऑफ द स्टाइप. जो स्टाइप आहे, स्टाइप आता तुम्हाला पूर्ण एरिया बघा, तो स्टाइपच्या डिस्टल मार्जिनला म्हणजे लास्टच्या मार्जिनला तो काय अटॅच आहे, डिस्टल मार्जिन ऑफ द स्टाइप. स्टाइपचं डिस्टल मार्जिन आहे दॅट हेल्प्स द मॅन्डिबल्स टू होल्ड द फूड मटेरियल ड्युरिंग द फीडिंग. ठीक आहे, तर मेनली लॅसिना काय काय करतंय की मॅन्डिबल्सला हेल्प करतंय कशासाठी, टू होल्ड द फूड मटेरियल व्हाईल देअर फीडिंग. दॅट इज द लॅसिना. ठीक आहे, तर लॅसिना त्या डायग्राम मध्ये बघा, प्रत्येक ॲरोनी ते पार्ट्स बघा. लॅसिनी काय की इनर लोब आहे जे की प्रेझेंट आहे स्टाइपच्या डिस्टल मार्जिन वरती. स्टाइपच्या डिस्टल मार्जिन वरती जे प्रेझेंट आहे दॅट इज द लॅसिना आणि लॅसिनाचं मेनली फंक्शन आहे ते हेल्प करते मॅन्डिबल्सला कशासाठी, टू होल्डिंग देअर फूड मटेरियल व्हाईल देअर फीडिंग. देन नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द गलिया. तर आता बघा की लॅसिनाच्या खालचा तुम्हाला दिसत असेल बघा, ती एक लोब आहे. इट इज द आउटर लोब विच इज आर्टिक्युलेट विथ द डिस्टल मार्जिन ऑफ द स्टाइप. ठीक आहे, तर ह्या दोन्ही जे आहेत लॅसिना आणि गलिया, ह्या काय आहेत की लोब्स आहेत. लोब प्रेझेंट आहेत. इनर लोब कुठली आहे, लॅसिना, आणि आउटर लोब आहे ती गलिया आहे. ठीक आहे, तर आउटर लोब पण काय की दोन्ही ज्या लोब आहेत त्या काय आहेत की डिस्टल मार्जिनला अटॅच आहेत, म्हणजे स्टाइपचा जो खालचा भाग आहे डिस्टलचा लास्टचा जो पार्ट आहे त्याला तर ह्या 2 लोब अटॅच आहेत. तर इनर लोब आहे लॅसिना आणि आउटर लोब आहे गलिया. देन दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ मॅक्झिली. ठीक आहे, तर मेनली मॅक्झिलीचे हे सगळे पार्ट्स आहेत आणि प्रत्येकाला मॅक्झिली म्हणजे काय, इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ. फर्स्टली इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ. Then each maxilla composed of the various types, various components, that is the cardos type, palpifar, palp, lacina and the gallia. तर बघा की कार्डो काय की बेसल सेगमेंट आहे विच इज अटॅच्ड टू द पोस्ट जिना, जो की पोस्ट जिनाला अटॅच आहे. देन सेकंड पार्ट आहे स्टाइप.
जो काय असतो रेक्टँग्युलरच असतोय आणि जो फक्त काय म्हटलंय की जो कार्डोला अटॅच आहे. देन इम्पॉर्टंट पाल्पिफर मॅक्झिली प्रेझेंट, मॅक्झिलीमध्ये काय प्रेझेंट असते, पाल्पिफर मॅक्झिवरली मध्ये प्रेझेंट असतात. जसं तुम्हाला विचारलं जाते की पाल्पिफर FER आणि दुसरा अजून तुम्ही पुढे बघाल पाल्फी जर असते GER. ठीक आहे, तर तुम्हाला हे विचारलं जाते पाल्पिफर कशात प्रेझेंट असतात आणि पाल्फिजर कुठल्या कंपोनेंट मध्ये प्रेझेंट असतात. तर आता बघा की पाल्पिफर प्रेझेंट असतात इन मॅक्झिली, मॅक्झिलीमध्ये पाल्पिफर प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि मॅक्झिली म्हणजे काय की फक्त एक स्मॉल स्क्लेराइट आहे जे कशावरती प्रेझेंट आहे, स्टाईप वरती प्रेझेंट आहे. म्हणजे तुम्ही जर डायग्राम बघितलं तर ते जे लिहिले ना ते फार तुम्हाला इझी वाटेल. तर पाल्फिजर म्हणजे काय की फक्त एक स्मॉल स्टाईप जे आहे त्याच्यावरती आहे आणि ते अशा बरोबर आहे की मॅक्झिलरी पाल्प बरोबर ते अटॅच आहे. ठीक आहे, तर मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय की मॅक्झिलरी पाल्प पण त्याचं एक फंक्शन लक्षात ठेवा की त्याच्यावरती स्मॉल टेक्टाईल हेअर्स प्रेझेंट असतात आणि त्याचं फंक्शन आहे सेन्सरी परसेप्शन किंवा टेक्टाईल ऑर्गन्स त्यांना म्हणू शकताय. म्हणजे टेक्टाईल ऑर्गन्स म्हणजे काय, ज्याला स्किनचं म्हणजे जे स्किनमुळे सेन्सेशन होते असे, दॅट इज अ टेक्टाईल. जसं आपण बघितलंय बघा कोर्डोनोनल ऑर्गन्स वगैरे वगैरे. ठीक आहे, किंवा स्मेलचे ऑर्गन्स वगैरे. ठीक आहे, तर इथं काय की जे इन्सेक्टला सेन्सेशन होते ते मेनली स्किननी होते. तर ते फंक्शन आहे मॅक्झिली पाल्पचं. तर मेनली लॅसिना आणि गलिया ह्या दोन लोब आहेत. इनर लोब आहे लॅसिना आणि आउटर लोब आहे गलिया. ठीक आहे, तर हे सगळं मॅक्झिलीचं स्ट्रक्चर आहे. तर मेनली सेकंड बघा की इन कोलेप्टेरा लार्वी, कोलेप्टेरा जी लार्वी आहे कोलेप्टेरामध्ये काय येतात की बीटल्स येतात आणि बीटलची जी लार्वल स्टेज आहे, तर बीटल्समध्ये काय आहे की कम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे. जसं त्यांची स्टेजेस आहेत बीटल मधल्या की एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. तर जी लार्वल स्टेज आहे म्हणजे जी कोलेप्टेरियनची लार्वा आहे किंवा जी अळी आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की गलिया आणि लॅसिना म्हणजे ह्या दोन ज्या लोब आहेत तर त्या काय करतात की इट इज अ फ्यूज टुगेदर, त्या काय होतात फ्यूज टुगेदर अँड द फॉर्म द सिंगल लोब आणि कॉल्ड ॲज अ माला. ठीक आहे, तर बघा की ती जी डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा की लॅसिना आणि गलिया ह्या दोन वेगळ्या लोब दिसत आहेत किंवा त्याच्यामध्ये एक रेष आहे. तुम्हाला स्पष्टपणे ते दिसेल की त्याच्यामध्ये डोळ्यांना म्हणण्यापेक्षा तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा बघाल ना तेव्हा हे सगळं तुम्हाला दिसतंय. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा की लॅसिना आणि गलिया ह्या दोन वेगळ्या लोब आहेत. पण ऑर्डर कोलेप्टेरामध्ये काय असते की हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की ऑर्डर कोलेप्टेरामध्ये काय असते की त्यांची जी लार्वा आहे त्यांची जर तुम्ही लार्वाचा किंवा त्यांच्या ज्या आहेत त्यांचे जे तुम्ही मॅक्झिली जर बघितले तर त्याच्यामध्ये काय होते की गलिया आणि लॅसिना दे आर फ्युज्ड टुगेदर अँड फॉर्म देअर सिंगल लोब. म्हणजे काय असेल की त्याच्यामध्ये फक्त एक मध्ये जे वेगळे सेपरेट पार्ट दिसत आहेत ते नसतील, एकच तुम्हाला लोब प्रेझेंट दिसेल आणि त्या लोबला काय म्हटलं जाते, माला म्हटलं जाते आणि हे प्रेझेंट असते ऑर्डर कोलेप्टेरा. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा. देन प्लस नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द हायपोफारिंग्स. आणि हायपोफारिंग्स म्हणजे काय की इट इज द टंग ऑफ इन्सेक्ट. तर बघा की इट इज अ टंग लाईक प्रोलॉंगेशन ऑफ द फ्लोअर ऑफ माउथ कॅव्हिटी. माउथ कॅव्हिटीमध्ये जे प्रेझेंट असते टंग लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट आहे. देन सलावरी डक्ट ओपन ॲट इट्स बेस, म्हणजे काय त्यांचे सलावरी डक्ट्स आहेत. म्हणजे जसं तुम्हाला तर माहिती असेल की सलाइवा म्हणजे लाळ आणि त्याच्यामध्ये काय असतं की सलावरी डक्ट ओपन्स असतात ॲट इट्स बेस, म्हणजे हायपोफायरिंगच्या बेसला की व्हेरियस सलावरी डक्ट्स प्रेझेंट असतात. देन याचं मेनली फंक्शन आहे टू मिक्स द सलाइवा विथ द फूड मटेरियल. तर मेनली काय करतात की टंग जे काही सलाइवा आहेत ते काय करतात की फूड मटेरियल बरोबर मिक्स करतात. तर हे फंक्शन आहे हायपोफायरिंगचं टू मिक्स द सलाइवा विथ देअर फूड. आणि हायपोफायरिंग इट इज द टंग ऑफ द इन्सेक्ट. ओके, तर हे अगेन हे काय आहेत की हायपोफायरिंगचं आहे किंवा ते ड्रॉ केलेलं तुम्हाला दिसत असेल बघा ते टंग आहे. तर ते थोडंसं सिबॅरियम वगैरे आपण नाही बघणार आहे. तर मेनली ते परत टंगचे थोडेसे पार्ट्स आहेत पण ते काही नाहीच इम्पॉर्टंट आपल्याला. देन बघा नेक्स्ट आपला पार्ट आहे लेबियम. लेबियम म्हणजे काय की आपला लास्ट पार्ट आहे लेबियम. लेबियम इज अ लोअर लिप, then also called as the second maxilla, and mainly it consists of the various. आता जसं आपण मॅक्झिलीचं बघितलं होतं तसं ह्याचं पण फार मोठं स्ट्रक्चर आहे. तर बघा की त्याच्यामध्ये जे लेबियम आहे, लेबियम कन्सिस्टिंग ऑफ द फॉलोइंग पार्ट. तर त्या डायग्राम मध्ये बघा पोस्टमेंटम. पोस्टमेंटम म्हणजे काय की पोस्टमेंटम इट इज अ प्रॉक्सिमल ब्रॉड प्लेट अटॅच टू द हेड. मेनली हे प्रॉक्सिमल ब्रॉड हेडशी अटॅच आहे.
जसं फॉर एक्झाम्पल काय बघा की इट इज फर्दर डिवायडेड इंटू मेंटम अँड प्रीमेंटम इन केस ऑफ द कॉक्रोच. म्हणजे आपण ते स्ट्रक्चर बघतोय किंवा आता जे आपण ज्या डायग्राम बघतोय ते मेनली कशाचे माउथ पार्ट्स आहेत, कॉक्रोचचे माउथ पार्ट्स आहेत. आणि कॉक्रोचच्या माउथ पार्ट मध्ये काय असते की मेंटम आणि सबमेंटम हे वेगळा पार्ट असतोय आणि मेंटम आणि सबमेंटम हे दोन्ही मिळून काय तयार होतंय किंवा त्या दोन्ही स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते, पोस्टमेंटम म्हटलं जाते. म्हणून आपण तिथे डायरेक्ट पोस्टमेंटम लिहिले आणि पोस्टमेंटम कन्सिस्टिंग द टू पार्ट्स दॅट इज द सबमेंटम अँड मेंटम इन अ कॉक्रोच. ठीक आहे, तर आपण कॉक्रोचचा माउथ पार्ट बघतोय. तर दॅट इज द पोस्टमेंटम. पोस्टमेंटम इट इज अ प्रॉक्सिमल ब्रॉड प्लेट अटॅच टू द हेड. मेनली एक ब्रॉड प्लेट आहे जी की हेडला अटॅच आहे. देन इट इज फर्दर डिवायडेड इंटू सबमेंटम अँड द मेंटम. इन केस ऑफ द कॉक्रोच, इन केस ऑफ कॉक्रोच मध्ये मेंटम आणि सबमेंटमला काय म्हटलं जाते, पोस्टमेंटम म्हटलं जाते. देन बघा नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द प्रीमेंटम. तर त्या डायग्राम मध्ये ठीक आहे, तर बघा की ठीक आहे, तर आपण कुठं होतो, पोस्टमेंटम. तर पोस्टमेंटम मध्ये काय असते की सबमेंटम आणि मेंटम प्रेझेंट असते इन कॉक्रोच मध्ये. देन बघा की नेक्स्ट पार्ट प्रीमेंटम. तर त्या डायग्राम मध्ये बघा प्रीमेंटम ॲरोनी दाखवलं. तर बघा तर प्रीमेंटम म्हणजे काय की इट इज अ डिस्टल प्लेट अटॅच टू द पोस्टमेंटम. जे काय आहे की एक डिस्टल प्लेट आहे आणि ते कशाला आहे, पोस्टमेंटमला अटॅच आहे. पोस्टमेंटम म्हणजे काय, मेंटमचा लास्टचा पार्ट. ठीक आहे, तर जे मेंटम दिसत असेल बघा डायग्राम मध्ये, त्याचा लास्टचा जो किंवा डिस्टल पार्ट आहे दॅट इज द पोस्टमेंटम. तर प्रीमेंटम मेनली डिस्टल पार्ट आहे आणि जो अटॅच आहे पोस्टमेंटमला. देन आहे पाल्फिजर. बघा मग अशी काय होतं, पाल्फी फर होतं. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं जाते पाल्फी फर कशात प्रेझेंट असतात आणि पाल्फिजर कशात प्रेझेंट असतात. पाल्फी फर कशात प्रेझेंट असतात, पाल्फी फर कशात प्रेझेंट असतात, कुठल्या माउथ पार्ट मध्ये. हा, पाल्फी फर मॅक्झिली मध्ये प्रेझेंट असतात. हा, ठीक आहे. देन बघा की इथं काय आहेत की पाल्फिजर आहेत आणि पाल्फिजर काय आहेत की स्मॉल स्क्वेअर आहेत ऑन इच लॅटरल बेसिस ऑफ द प्रीमेंटम. आणि जे प्रीमेंटमच्या लॅटरल बेसिस वरती प्रेझेंट आहेत पाल्फिजर प्रेझेंट आहेत. तिथं फक्त ओके, तर ते पाल्फिजर आहेत जे इथं प्रेझेंट असतात मेनली विच इज आर स्मॉल स्क्वेअर एट इच लॅटरल बेसिस ऑफ द प्रीमेंटम. म्हणजे जे प्रीमेंटमचं बेसिस आहे किंवा प्रीमेंटम वरती प्रेझेंट आहेत पाल्फिजर. जसं बघा तिकडे काय होतं की स्ट्राईप वरती प्रेझेंट होतात, तिकडं स्ट्राईप वरती प्रेझेंट होतात पाल्पी फर विथ हॅव्हिंग द मॅक्झिलरी पाल्प. ओके, तर त्या डायग्राम मध्ये मग अशी काय होतं बघा की मॅक्झिलरी पाल्प होतं. तसं इथं काय आहे की हे कशावरती सगळं प्रेझेंट आहे, मेंटम वरती प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये काय असतात की लेबियल पाल्प असतात. तसं तिकडं काय होतं की मॅक्झिलरी पाल्प होतं बघा, तसं इथं काय आहे लेबियल पाल्प आहे. आता हे बघा की तुम्हाला नावावरनं लक्षात येते कारण तिथं मॅक्झिलरी पाल्प, इथे काय लेबियम लेबियल पाल्प. ठीक आहे, तर हे किती असतात, 4 सेगमेंटेड असतात. तर मॅक्झिलरी पाल्प किती सेगमेंटेड असतं, आता तुमच्या लक्षात नसेल, मॅक्झिलरी पाल्प 5 सेगमेंटेड असतात. इथं बघा लेबियल पाल्प किती असतात, विच इज आर 4 सेगमेंटेड. आणि दोघांचं फंक्शन एकच आहे, इट इज द सेन्सरी अपेंडेजेस आणि विच इज आर आर्टिक्युलेट विथ द पाल्पिजर. तर हे लक्षात ठेवा की मॅक्झिलरी पाल्प काय आहे, मॅक्झिलरी पाल्प आणि लेबियल पाल्प. तर मॅक्झिलरी पाल्प 5 सेगमेंटेड आहे, हे 4 सेगमेंटेड आहे आणि दोघांचं फंक्शन काय आहे की सेन्सरी अपेंडेजेस आहे. देन बघा की नेक्स्ट पार्ट आहे पॅराग्लोसी आणि ग्लॉसी. जसं तिकडे काय होतं की गलिया आणि लॅसिना होतं. ठीक आहे, तर आता आपण एकदा थोडं कंपॅरिझन परत बघणार आहे. तर जस्ट फक्त आता बघा तिथं काय प्रेझेंट होतं मॅक्झिलीमध्ये लास्ट पार्ट गलिया आणि लॅसिना. तर तिथं काय म्हटलं की कोलेप्टेरन लार्वीमध्ये काय होते की गलिया आणि लॅसिना फ्युज्ड लोब तयार होऊन काय होते की त्याला काय म्हटलं जाते, माला म्हटलं जाते. ठीक आहे, तर ऍटलीस्ट तेवढं बघा. तर इथं काय बघा की ग्लॉसी आणि पॅराग्लॉसी प्रेझेंट असते. ठीक आहे, तर तिथं लॅसिना आणि गलिया होतं इनर लोब आणि आउटर लोब. तर इथं बघा पॅराग्लॉसी काय आहे की इट इज द आउटर लोब अरायझिंग फ्रॉम द डिस्टल मार्जिन ऑफ द प्रीमेंटम. फक्त इथं काय म्हटलंय की पॅराग्लॉसी ते काय आहे की आउटर लोब आहे आणि विच इज आर डिस्टल मार्जिन ऑफ द प्रीमेंटमची डिस्टल मार्जिन आहे. देन ग्लॉसी म्हणजे काय की इट इज द इनर लोब अँड विच इज आर अरायझिंग फ्रॉम द डिस्टल मार्जिन ऑफ द प्रीमेंटम. आणि हे पण काय आहे की डिस्टल मार्जिन ऑफ द प्रीमेंटम. जसं फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे बघत होतो बघा, ते कसं होतं की ते सगळं स्टाईप वरती प्रेझेंट होतं. म्हणजे जसं आपण बघितलं पाल्फिजर, त्याच्यानंतर जे आपण पाल्प बघितले किंवा जे लॅसिना ग्लॉसी
सॉरी तिकडचं बघा आधी ते सगळं कशावर प्रेझेंट होतं, स्ट्राईप वरती प्रेझेंट होतं. आणि आत्ताचं सगळं जे सांगतोय ते आपण कशाशी रिलेटेड सांगतोय, विथ मेंटमशी रिलेटेड सांगतोय. थोड्या वेळाने आपण कंपॅरिझन बघणार आहोत. तर बघा की इन ग्रॉसोफरची ऑर्डर कुठली? ग्रॉसोफर ऑर्थोप्टेरा. ओके. तर ऑर्थोप्टेरा मध्ये काय असतं बघा, तिथं जस्ट मी एक्झाम्पल लिहिले, मग तुम्ही ऑर्थोप्टेरा मध्ये लक्षात ठेवा. तर ऑर्थोप्टेरा ऑर्डर मध्ये किंवा इन ग्रॉसोफर मध्ये काय असतं की पॅराग्लॉसी अँड द ग्लॉसी विच इज आर फ्युज्ड टुगेदर अँड टू फॉर्म द सिंगल मीडियम लोब कॉल्ड एज अ लिग्युला. ठीक आहे. तर हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा की ऑर्डर ऑर्थोप्टेरा मध्ये काय होतं की किंवा इन अ ग्रॉसोफर मध्ये काय होतं की ग्लॉसी अँड द पॅराग्लॉसी इज फ्यूज टुगेदर अँड टू फॉर्म द सिंगल मीडियम लोब कॉल्ड एज अ लिग्युला. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा की एक सिंगल लोब तयार होती आणि त्याला काय म्हटलं जातंय, लिग्युला म्हटलं जातंय. ठीक आहे. तर तिकडं एक माला एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर हे एक स्ट्रक्चर आहे लिग्युला, तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा की हे काय एक स्ट्रक्चर आहे, दॅट इज लेबियमला काय म्हटलं जाते, लोअर लिप म्हटलं जाते किंवा इट इज अ सेकंड मॅक्झिली. देन बघा की सबमेंटम, मेंटम किंवा जी डायग्राम आहे ती थोडीशी डिटेल आहे. हे पार्ट्स आपण आता सगळे बघितले बघा, पाल्पिजर, प्रीमेंटम, ग्लॉसी, देन लेबियल पाल्प, पॅराग्लॉसी. ठीक आहे. आणि आता आपण काय म्हटलंय की इन ऑर्डर ऑर्थोप्टेरा मध्ये किंवा ग्रॉसोफर मध्ये काय होते की ग्लॉसी अँड पॅराग्लॉसी दे हॅव्हिंग द फ्यूज टुगेदर अँड हॅव्हिंग द वन लोब दॅट इज कॉल्ड एज अ लिग्युला. सॉरी. त्याच्यानंतर बघा की आपण काय बघतो की लास्ट आपला पार्ट बघितला लॅब्रम, आणि लॅब्रम मध्ये आपण व्हेरियस पार्ट्स बघितलेत किंवा व्हेरियस कंपोनंट बघितलेत. आणि ठीक आहे, हा इथं होतो आपण. तर बघा की याच्यामध्ये काय की इन्सेक्ट माउथ पार्ट मध्ये सेकंड मॅक्झिल आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं, लेबियम म्हटलं जातं. आणि व्हेरियसचे पार्ट्स आपण बघितले, सबमेंटम, मेंटम, पाल्पिजर, त्याच्यानंतर प्रीमेंटम, ग्लॉसी, पॅराग्लॉसी. ठीक आहे. तर ऑर्थोप्टेरा मध्ये काय असते की glossy and paraglossy are fused together and forming the single lobe called as a ligula. तर त्याला काय म्हटलं जाते, लिग्युला म्हटलं जाते. सॉरी, त्याच्यावर थोडंसं डिस्टर्बन्स आहे. तर बघा की आपण काय बघतो की लेबियम, तर मेनली काय होतं की ऑर्डर ऑर्थोप्टेरा मध्ये किंवा ग्रॉसोफर मध्ये काय होतं की लिग्युला आणि सॉरी पॅराग्लॉसी आणि ग्लॉसी फ्यूज टुगेदर होते आणि हॅव्हिंग द वन ट्यूब कॉल्ड एज किंवा वन लोब लिग्युला, आणि त्याला काय म्हटलं जाते, लिग्युला म्हटलं जाते. तर मेनली बघा की या डायग्राम मध्ये आपण जे कंपॅरिझन तुम्ही बघू शकताय, तर आपण दोन्ही डायग्राम मी एकत्र केल्यात. त्याच्यानंतर आपण बघू कार्डोस टाईप, पाल्पिपर, त्याच्यानंतर बघा की पाल्प, लॅसिना आणि गलिया. तर बघा जी फर्स्ट डायग्राम आहे ती काय की मॅक्झिलीची डायग्राम आहे आणि सेकंड डायग्राम आहे ती काय की लेबियमची डायग्राम आहे. ठीक आहे. तर मॅक्झिली मध्ये काय असतं की कार्डोस टाईप, पाल्पिपर. हा लक्षात ठेवा फक्त काय की मॅक्झिली मध्ये काय आहेत की पाल्पिफर आहेत आणि इकडं लेबियम मध्ये काय आहेत की पाल्पिजर आहेत. ठीक आहे. आणि इकडे काय आहेत की मॅक्झिलरी पल्प प्रेझेंट असतात आणि इकडे काय असतात की लेबियल पल्प प्रेझेंट असतात. आणि जे मॅक्झिलरी पल्प आहेत ते 5 सेगमेंटेड आहेत आणि हे काय आहेत की 4 सेगमेंटेड आहेत. त्याच्यानंतर अजून एक कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवण्यासारखं जे लॅसिना आणि गलिया,
लेसियानी गल्लीना ह्या ज्या स्टायपरच्या ज्या प्लेट्स आहेत किंवा लोब्स आहेत, तर त्याच्यामध्ये कोलेप्टेरियन लार्वीमध्ये काय होते की विच इज आर फ्यूज टुगेदर, त्या फ्यूज टुगेदर होतात आणि काय तयार होते, माला तयार होते. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते, एक लोब तयार होते, त्याला माला म्हटलं जाते. आणि याच्यामध्ये काय की ग्लॉसी आणि पॅराग्लॉसी दे आर फ्यूज टुगेदर आणि फॉर्मिंग वन लोब कॉल्ड एज अ लिग्युला, त्याला लिग्युला म्हटलं जाते. आणि ते मेनली तू कशात प्रेझेंट असते, ग्रॉसोफर्समध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. आणि हे जनरल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ऍटलिस्ट जे जनरल स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं समजायला हवं आहे. त्याच्यानंतर जस्ट आपण जस्ट रिकॉल करू. आणि मेनली याच्यानंतरचे सगळे जे माउथ पार्ट्स आहेत ते सगळे इझी आहेत, किंवा ते म्हणजे जर तुम्हाला जनरल स्ट्रक्चर समजलं, जसं हे कॉक्रोचचे जनरल स्ट्रक्चर, ते जर जनरल स्ट्रक्चर समजलं किंवा जे पार्ट समजून घ्या, तर ते तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला ते काही जास्त अवघड नाहीये. तर मेनली आपण बघतो इन्सेक्ट माउथ पार्ट. आणि इन्सेक्ट माउथ पार्ट दोन टाईपचे असतात, मॅन्डिब्युलेट आणि हॉस्टिलेट. मॅन्डिब्युलेट म्हणजे काय की सॉलिड फूड, आणि हॉस्टिलेट म्हणजे लिक्विड फूड. तर मॅन्डिब्युलेट मध्ये काय येतं की एकच माउथ पार्ट येतो. तर मॅन्डिब्युलेट मध्ये कुठला माउथ पार्ट येतो, आवाज येतो का? Chewing and biting type. हा, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच. ठीक आहे, तर हॉस्टिलेट मध्ये बरेच येतात, तर ते एक्झाम्पल किंवा ते जे इनलिस्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं किंवा प्रॅक्टिकलला पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. जसं रेड कॉटन बघ तुम्हाला जर ठेवलं असेल तर तुम्हाला विचारलं जातं की राईट डाऊन इच माउथ पार्ट टाईप. माउथ पार्ट टाईप कुठला आहे त्याचा, तर कुठला आहे, पिअर्सिंग अँड सकिंग. किंवा तुम्हाला ऑर्डर विचारली जाते. आता रेड कॉटन बघ ऑर्डर आहे हिमिप्टेरा. तर आपण कुठलाही जनरली इन्सेक्ट बघितला तर ऍटलीस्ट या सेमिस्टरला तुम्हाला काही माहित पाहिजे. या सेमिस्टरला तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक इन्सेक्टच्या ऑर्डर माहित पाहिजे. जसं थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ सेमिस्टरला मग आहे त्याचं थोडंसं आणखी क्लासिफिकेशन तुम्हाला, किंवा फॅमिली वगैरे वगैरे ते नंतर केलं तरी चालेल. पण ऍटलीस्ट या सेमिस्टरला तुम्हाला प्रत्येक इन्सेक्टच्या ऑर्डर माहित पाहिजे. ठीक आहे, तर मेनली आपण माउथ पार्ट बघितलाय चिविंग अँड बायटिंग. तर त्याच्यामध्ये हे कंपोनेंट फार इम्पॉर्टंट आहेत, लेबियम, मॅन्डिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स अँड द लेबियम. आणि हे जे कंसातलं आहे ते नाही लिहिलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट तुम्हाला ते समजावं, लॅब्रम म्हणजे काय, मॅन्डिबल्स म्हणजे काय, मॅक्झिली म्हणजे काय. ठीक आहे, तर हे तुम्हाला बघून घ्या. आणि हे फार स्ट्रक्चर सोपं आहे, फक्त डायग्राम काढायला, पण ती आलीच पाहिजे काढायला, कारण प्रॅक्टिकलला तुम्हाला कंपल्सरी ही डायग्राम काढायची असते, कंपल्सरी. ठीक आहे, आणि प्रत्येक बॅचला कॉक्रोचचा माउथ पार्ट डिसेक्ट करायला असतोय. ठीक आहे, तर ही डायग्राम काढायची. लॅब्रम आहे तो सिंगल असतोय, मॅन्डिबल्स 2 नंबर्स असतात, मॅक्झिली पण 2 नंबर्स असतात, लेबियम सिंगल असतोय, आणि हायपोफॅरिंग्स पण सिंगल असते. आणि जे लावलंय ते असंच लावायचं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट पार्ट लॅब्रम आहे. लॅब्रम इज अप्पर लिप. हा, मेनली जस्ट आपण फंक्शन बघू. लॅब्रमचं फंक्शन काय आहे की त्याच्यामध्ये काय आहे की एक नॉच प्रेझेंट आहे, आणि नॉच प्रेझेंट असल्यामुळे ते काय करते की होल्डिंग द फूड मटेरियल. जेव्हा फिडिंग करतंय तेव्हा फूड मटेरियल आहे ते होल्ड करतात. किंवा अजून एक फंक्शन काय आहे की दे हॅव्हिंग द कपॅसिटी ऑफ द, जे काय त्यांचं जे फूड आहे ते स्लाइटली ते बॅकवर्ड करू शकतात किंवा फॉरवर्ड करू शकतात, लिटिल अप किंवा डाऊन मुवमेंट ते करू शकतात फूडची. आणि म्हणूनच ते काय करतात की दे हेल्प्स टू पुल डाऊन द फूड इनटू द प्री ओरल कॅव्हिटी. जे काही त्यांचं फूड आहे ते प्री ओरल कॅव्हिटीमध्ये ते सप्लाय करतात. हे मेनली याच्यामध्ये फंक्शन्स आहे. ठीक आहे, आणि जे आतली जे वेगळे स्ट्रक्चर्स आहेत ते थोडं लक्षात ठेवा. इपिफॅरिंग्स म्हणजे काय की एक लॅब्रोमध्ये एक इनर लोब प्रेझेंट आहे, आणि त्याला काय म्हटलं जातं, इपिफॅरिंग्स म्हटलं जाते. आणि हा काय आहे की टेस्ट ऑर्गन आहे. ठीक आहे, तर हे मॅन्डिबल्स मध्ये पण मेनली लक्षात ठेवण्यासारखं जस्ट काय आहे की याच्यामध्ये काय असतात की टिटेड सरफेस किंवा टिटेड इन्सिजर सरफेस प्रेझेंट असतोय, आणि त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असते. त्याच्यामुळे त्याचं फंक्शन आहे टू ग्राइंडिंग ऑर टू कटिंग द फूड मटेरियल. आणि लक्षात ठेवण्यासारखे मसल प्रेझेंट आहेत, आउटर अबक्टर मसल्स आहेत, आणि इनर अडक्टर मसल्स आहेत. ठीक आहे, आणि मॅक्झिलीचं जर टोटल हे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला जस्ट बघावं लागेल. आणि तुम्ही जर जे वाचलं तर ते फार सोपं आहे. तुम्ही जे डायग्राम वाचताय, म्यूट करा कोण अनम्यूट आहे, तर बघा की ओके. तर जे डायग्राम आहे ते फार सोपं आहे. फक्त कार्डो, स्टाईप, पाल्फिजर पाल्प, लॅसिना, गलिया हे सगळं लक्षात ठेवा. दोन्हीचं कंपॅरिझन करून जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला ते फार इझी आहे, कशात काय प्रेझेंट असते. आणि हे तुम्हाला बऱ्याच वेळा फिल इन द ब्लँकसाठी वगैरे विचारलं जाते, पाल्पिपर कशात प्रेझेंट आहे, पाल्फिजर कशात प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर टर्मचं मेनली फंक्शन काय आहे की
इट इज टू मिक्स द सलाइवा विथ द फूड मटेरियल. मिक्स द सलाइवा इन द सेन्स काय की त्याच्या बेसवरती सलाइवी डक्ट्स तिथं ओपन होतात. ठीक आहे. आणि लेबियमचा आपण परत स्ट्रक्चर बघितलं बघा, व्हेरियस जे पार्ट्स बघितले ते बघा. तर हे टोटल ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे कॉकरोचच्या माउथ पार्ट्सचं. ठीक आहे. तर हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या दोन्ही दृष्टीने महत्वाचं आहे. ठीक आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. तर ओनली 67 स्टुडंट आर प्रेझेंट. ठीक आहे. पण बघा की हे लेक्चर फार इम्पॉर्टंट आहे, कारण हे कॉकरोचचं जनरल स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये हेच कंपोनंट आहेत जे सगळ्या माउथ पार्टमध्ये हेच कंपोनंट असणार आहेत. तर डिटेलमध्ये आणखी थोडं वाचून घ्या तुम्हाला हा माउथ पार्ट, म्हणजे तुम्हाला जस्ट समजेल तो. ठीक आहे. आता कुणाला काही प्रॉब्लेम नसेल तर मग आपलं लेक्चर संपलेल. नेक्स्ट आपण बघणार